मंचावरील उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय। आज मंडळाच्या 34व्या गणेशोत्सव आपण साजरा करत आहोत। त्यानिमित्तानं इथं आपण जमलेलो आहोत आणि संस्थेचे आपले ज्येष्ठ श्री तुकाराम थोरे सल्लागार, श्रीयुत श्यामसुंदर हळदणकर सल्लागार, अध्यक्ष श्रीयुत अशोक कदम आणि सचिव संदेश पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय शिगवण, उत्सव समितीचे आमचे उत्सव प्रमुख वेदांत जाधव, अभिषेक शिगवण, अजित थोरे या मंडळींचा मोठा या सहभाग आहे। साहिल कानवडे या सगळ्यांचा आभार देतो मी आणि इथे आलेल्या मान्यवरांना आता पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं एक हार्दिक स्वागत करू आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आपण प्रथमतः या कार्यक्रमाचे आज आपलं इथलं छायाचित्रण केलं जाणार आहे। ही आठवण म्हणून सदैव तुमच्या आयुष्यभराची राहणार आहे आणि याच्यासाठी सहयोग लाभलेले आपले किशोरजी यादव हे अक्षय तृण या उत्तर प्रदेशचे संपादक आहेत। गेली कित्येक वर्ष आपल्या मंडळासाठी नेहमी आवर्जून कधीही शब्द दिला तर ते कधीही मागे न हटता प्रत्येक कार्यक्रमासाठी आपल्या इथे उपस्थित राहतात आणि या आपल्या आठवणींना सातत्याने जागृत ठेवण्यासाठी आपल्याला मदत, त्यांचा खारीचा वाटा हा नेहमीच देत असतात। त्याचबरोबर आज या कार्यक्रमाचे मुळात संकल्पना ही देणारेच आणि या कार्यक्रमाला आपल्याला सहकार्य देणारे श्रीयुत संतोष रहाटेजी SR नेटवर्कचे संचालक, त्यांच्या वती ते आज उपस्थित राहू शकलेले नाहीत या कार्यक्रमाला। ते गावी असल्यामुळे त्यांच्या गणपती निमित्ताने गावी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांच्या वतीनं आज त्यांचे सहकारी गुरवसाहेब इथे उपस्थित आहेत। तर आपण या गुरवसाहेबांचं हे हार्दिक स्वागत करत आहोत। आता प्रथमतः आपण किशोरजी यादव यांना आपले उत्सव प्रमुख आपले ज्येष्ठ सल्लागार आपल्या संस्थेचे आणि ज्येष्ठ आपले मार्गदर्शक असे तुकाराम थोरे यांच्या हस्ते किशोरजी यादव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करू। केशव गुरवजी आज SR नेटवर्कच्या वतीने आपल्या इथे आलेल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य करण्यासाठी, तर त्यांचं आपण आता हार्दिक स्वागत करत आहोत। आपले मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत अशोक कदम आणि आपले जे सल्लागार मंडळाचे ज्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन असतं, आपल्या बऱ्या वाईट सगळ्याच गोष्टीमध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभे राहणारे श्यामसुंदर हळदणकर यांना, त्या दोघांना मी विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन केशवजींचं स्वागत करावं। सगळ्या बाल कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्यांनी रांगेत उभं राहून सगळ्यांना व्यवस्थित हे करावं, मार्गदर्शन करावं। आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। प्रथमतः आपण सानवी म्हात्रे हिला आपण सानवी म्हात्रे मंचावर यायचं। धन्यवाद। शुभ्रा पटेल, काव्या घाणेकर, अन्वी सकपाळ, सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आम्ही ही मोलाचं सहकार्य तुम्हाला देतो आहे आणि तुमच्यामुळे आम्हाला करायला उत्साह मिळतो आहे, त्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक आभार, अभिनंदन। अक्षरा सकपाळ,
हस्ती वाघेला हे फोटो काढ हे या घरे मैदानी जरा या इथे मंचावर. मंडळाचे सचिव संदेश पाटील त्यांच्या हस्ते आरोही कदम यांना, अक्षय शिरवण, अनन्या गुप्ता तयारीत राहायचं आहे. अनन्या गुप्ता सगळ्या मुलांचं हार्दिक स्वागत. सगळ्यांनी शांतता प्रत्येकाला मिळणार आहे. उपस्थित सगळ्यांचे जे आहे त्याला प्रत्येकाला मिळणार आहे. अनन्या गुप्ता कृपया शांत बसा मुलांनी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जे आहेत नाव लिहिली यादव यांना आपल्या मंडळासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी सांगतो. गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. देखिए गणपति का ये जो त्यौहार है हम सबके लिए आनंद और खुशी लेकर के आए, यही हम सब ईश्वर से प्रार्थना करते हैं. और साल दर साल आप लोगों से इसी तरह मुलाकात होती रहे. आप लोग के कार्यक्रम में हम लोग आते रहें. आप सबको आशीर्वाद भगवान का मिलता रहे. इन्हीं कामनाओं के साथ मैं सबसे प्रणाम और आशीर्वाद के साथ विदा देता हूँ. धन्यवाद. साहेबांनी दोन शब्द बोलावे. त्यांनी संस्थेच्या वतीने साहेबांच्या वतीने मी आलो पण त्यांच्या वतीने मला धन्यवाद देतो. अभिनंदन करतो की आपल्यामुळे आम्हाला इथे ह्या कार्यक्रम करण्यासाठी उत्साह मिळाला. तुमचा सहभाग हा नेहमी आम्हाला आज छोट्यांचा लाभतो. त्याच्यामुळे इथे आम्हाला नेहमी उत्साही वातावरण तयार करण्यास किंवा उत्साही वातावरणासाठी आम्हाला खूप बरं वाटतं. इथे तुमचा असाच सहभाग आम्हाला सातत्याने प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभावा आणि तुमच्या इच्छा आमच्याकडून पूर्ण केल्या जाव्यात हीच आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी विनंती करतो किंवा आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी विनंती करतो की हा मान आम्हाला सातत्याने तुमच्यासाठी करायला मिळावा. आणि आमच्या संस्थेच्या वतीनं तुम्हा सर्वांचं आणि सहयोगी सगळ्या देणगीदार, रहिवासी आणि मित्रपरिवारांचं ज्यांनी वेळोवेळी येथे आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे, वेगवेगळ्या त्यांच्या हस्ताने त्यांनी आम्हाला नेहमी सहयोग दिलेला आहे, त्या सगळ्या सहकार्यांचं आम्ही इथे आभार मानतो. राठे साहेबांचं ज्यांनी आम्हाला ही संकल्पना एक सहज आम्ही भेटलो असताना त्यांनी पटकन आम्हाला एक संकल्पना दिली आणि त्यासाठी त्यांनी त्वरित स्वतः सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांनी ते आश्वासन आम्हाला अवघ्या 2-3 दिवसाच्या ह्याच्यातच त्यांनी पूर्ण करून दिलं. त्यांनी आज या संस्थेसाठी आपल्याला मागच्या वेळेलाही शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने योग्य सहकार्य केलं होतं. मुलांसाठी मुलांचा उत्साह वाढावा असं विभागात त्यांनी बऱ्याचदा अशा कामांना त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीनं त्यांच्या स्वतःच्या वतीनं असं सहयोग दिलेला आहे. तर त्यासाठी मी राठे साहेबांचं आमच्या मंडळाच्या वतीनं आभारी आहे
आणि आम्ही त्यांचं ऋणी आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता हा कार्यक्रम मी इथे संपलेला आहे आणि आपल्या श्री सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रत्येकाने प्रसादाचा लाभ घ्यावा. येथे सर्व नागरिकांना विनंती आहे, त्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. आवर्जून येथे सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी. थोड्याच वेळात इथे विविध क्षेत्रातली मान्यवर येथे येणार आहेत, तरी सगळ्यांनी इथे उपस्थित राहायच्या सगळ्या नागरिकांनी, असं बोलून मी येता हा कार्यक्रम इथे संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.